नमस्कार मित्रांनो, कसं काय? बरं आहे ना सर्व? चला, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे, जी ऐकून तुमच्या अंगातली रग सळसळू लागेल. माझे नाव सुमित आहे आणि मी एका मोठ्या बंगल्याच्या सिक्युरिटी एजन्सीचा इन्चार्ज आहे. माझं वय 30 वर्ष आहे. माझे शरीर एकदम कडक आणि कामात एकदम चोख आहे. त्या मोठ्या बंगल्याचे मालक, त्यांना आम्ही सगळे नाना म्हणून हाक मारायचो. नानांचा माझ्यावरती इतका विश्वास की बंगल्याची एक चावी नेहमी माझ्या खिशातच असायची. नानांचे कुटुंब परदेशात असायचे, त्यामुळे बंगल्यात फक्त नाना आणि आम्ही सिक्युरिटीचे लोक असायचो. पण नानांना एक सवय होती. ते महिन्यातून 15 दिवस तीर्थयात्रेला जायचे. अशा वेळी पूर्ण बंगला आणि तिथली सगळी व्यवस्था माझ्याच हातात असायची. एकदा नानांनी मला फोन केला आणि म्हणाले, सुमित, बंगल्याच्या देखभालीसाठी आणि साफसफाईसाठी मी एका नवीन मुलीला पाठवले. तिचं नाव आहे मोहिनी. तिला जरा काम समजावून सांग आणि तिची राहण्याची सोय कर तेवढी. मी म्हणालो, ठीक आहे, मी आल्यावर तिची चांगली सोय करतो. त्यानंतर दुपार झाली. मी तिची वाट बघत बसलो होतो. तेवढ्यातच मोहिनी बंगल्यावरती आली. तिला पाहताच माझ्या मनात धडाड झालं. ती दिसायला सावळ्या रंगाचीच होती, पण तिचे डोळे एकदम तीक्ष्ण होते. अंगावर फुलांची साडी नेसली होती. गळ्यात काळा मणी घातला होता आणि ओठांवरची ती लाल लिपस्टिक लावली होती. मोहिनी खरंच नावानुसार मोहिनी घालणारी होती. तिची उंची मध्यम होती, पण तिचं वळण एकदम नटखट होतं. मी तिला नानांच्या बंगल्यातल्या खोल्या दाखवायला लागलो. हे बघ मोहिनी, हे नानांचे बेडरूम आहे, हे किचन आहे आणि हे माझं केबिन. असं सांगताना मोहिनी मुद्दाम माझ्या अगदी जवळ येऊन उभी राहायची. तिच्या अंगातून निघणारे तो घाम आणि अत्तराचा संमिश्र वास मला वेड लावत होता. मोहिनी स्वभावाने एकदम बिनधास्त होती. नाना तीर्थयात्रेला गेले होते, त्यामुळे बंगल्यावर फक्त मी आणि तीच असायचो. दुपारच्या वेळी जेव्हा मी माझ्या खुर्चीवरती बसून वर्तमानपत्र वाचायचो, तेव्हा मोहिनी समोरच फरशी पुसायला यायची. फरशी पुसताना तिची ती कंबर बघून माझ्या नजरेला चैनच पडायचं नाही. एके दिवशी मोहिनी म्हणाली, सुमित दादा, साडीचा हा काठ मागे अडकलाय, जरा काढून देता का? मी तिच्याजवळ गेलो. तिची ती मऊ माझ्या बोटांना स्पर्श झाली आणि माझं काळजात काहीतरी झालं. मी हळूच म्हटलं, मोहिनी, तू काम करायला आलीस की मला वेड लावायला? ती खळखळून हसली आणि माझ्या डोळ्यात बघून म्हणाली, वेड तर तुम्हाला आधीच लागलंय, फक्त तुम्ही कबूल करत नाहीये. त्या रात्री बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. वीज कडाडत होती आणि बंगल्याच्या खिडक्या जोरात वाजत होत्या. माझ्या केबिनमध्ये बसून मी चहा पित होतो. अचानक दरवाजावर थाप पडली. पाहतं तर समोर मोहिनी. ती पूर्णपणे भिजली होती. तिची साडी अंगाला पूर्णपणे चिकटली होती, ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच उठावदार दिसत होतं. सुमित दादा, खूप भीती वाटते मला. लाईट पण गेली आणि नानांच्या रूममध्ये कसला तरी आवाज येतो, ती थरथरत म्हणाली. मी टॉर्च घेतला आणि तिला सोबत घेऊन नानांच्या रूममध्ये गेलो. तिथे काहीच नव्हतं, फक्त खिडकी उघडी होती. मी खिडकी बंद केली आणि वळून पाहिलं तर मोहिनी माझ्या अगदी मागे जवळ येऊन उभी राहिली होती. तिचे ते भिजलेले ओठ आणि कापणारं शरीर बघून माझा ताबा सुटला. मी तिचा हात पकडला. तो हात मऊ आणि गरम होता. मोहिनी, आता भीती वाटत नाहीये ना? मी हळूच तिच्या कानात विचारलं. तिने तिचे हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि म्हणाली, आता तुम्ही सोबत आहात ना, मग कसली भीती वाटते? पण थंडी खूप वाजते. आम्ही दोघेही बेडवर बसलो. टॉर्चचा प्रकाश भिंतीवरती पडत होता. मोहिनीने हळूच तिची ओली साडी सैल केली. ही साडी खूप जड झालीये सुमित दादा, असं म्हणत तिने माझ्याकडे खोडकर कटाक्ष टाकला. तिचा जो अंदाज
आणि तिचं ते नखरा बघून मी तिला जवळ ओढलं. आमचा रोमॅन्स सुरू झाला. बंगल्याच्या त्या मोठ्या रूममध्ये बाहेरच्या पावसाच्या आवाजापेक्षा आमच्या श्वासांचा आवाज जास्त येत होता. मोहिनी खूपच नटखट निघाली. ती मधूनच मला चिडवायची, मधूनच लाडायची. तिची ती सावळ्या रंगाची काया आणि त्या रात्रीची ती गरम हवा, आम्ही दोघंही एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून गेलो होतो. ती रात्रीची मस्ती इतकी रंगली की आम्हाला वेळेचं भानच राहिलं नाही. आम्ही मजेत असतानाच अचानक खालच्या हॉलमध्ये कोणाचा तरी चालण्याचा आवाज आला. आम्हाला वाटलं नाना लवकर आले की काय. आम्ही घाईघाईने कपडे सावरले. मी हळूच खाली जाऊन पाहिलं तर चक्क नानाच होते. पण ते एकटे नव्हते, त्यांच्यासोबत एक दुसरी तरुण स्त्री होती. मी चकितच झालो. नाना तर तीर्थयात्रेला गेले होते ना, मग ही कोण आहे? नानांनी मला पाहिलं आणि ते थोडे गोंधळले. सुमित, तू अजून जागाच आहेस? आणि ही मोहिनी कुठे आहे? तितक्यात मोहिनी पण खाली आली. नानांनी आम्हाला पाहिलं आणि त्यांना सर्व समजलं. नाना हसले आणि हळू आवाजात म्हणाले, सुमित, घाबरू नकोस, ही माझी खास मैत्रीण आहे. तुला काय वाटलं, फक्त तरुण मुलांनाच मजा करण्याचा अधिकार आहे का? आम्ही एकमेकांकडे बघून हसायला लागलो. नाना म्हणाले, कोणालाही काही सांगायची गरज नाही. तू तुझं बघ, मी माझं बघतो. आपण सर्व मिळून या बंगल्यात एक गुप्त पार्टी करूया. त्यानंतर नाना, त्यांची मैत्रीण, मी आणि मोहिनी, आम्ही चौघांनी मिळून त्या रात्री अशी काही धमाल केली की नानांनी आनंदाच्या भरात माझं प्रमोशनच केलं आणि मोहिनीला सोन्याची अंगठी दिली. आता दरवेळी नाना जेव्हा तीर्थयात्रेचं नाव काढतात तेव्हा आम्हाला माहिती असतं की आता खरी मज्जा सुरू होणार आहे. मित्रांनो, कशी वाटली नानांच्या बंगल्यातली ही नटखट कथा? जर तुमच्याही आयुष्यात असं काही घडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी मसालेदार गोष्टींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.